महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण जिल्हा कोल्हापूरमधील तालुका शाहूवाडी आणि सोंडोली या गावामध्ये आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपण गेले जवळपास 3 दिवस झाले वेगवेगळी माहिती, शेतकऱ्यांच्या मुलाखत, ज्याच्यामध्ये गाय बैल असतील, वळू बैल असतील याची माहिती पाहिली. सर्वात पहिली गोष्ट म्हटलं तर चॅनलची टीम प्रत्येक भागात जाते, तर त्या भागात गेल्यानंतर तिथले ग्रामस्थ, तिथले खिलारप्रेमी आपल्याला सोबत असणं गरजेचं असतं. सध्या या सगळ्या मुलाखती आपण सोंडोली आणि आजूबाजूचं चरण असेल किंवा इतर त्या तालुक्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या ज्या बघितल्या त्या मुलाखती घेण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त मदत खिलारप्रेमी गणेश सावंत साहेब यांची झाली. कारण आज एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर कुठल्या शेतकऱ्याकडे काय आहे हे माहिती असण्यासाठी तिथलं ग्रामीण लेवलचे खिलारप्रेमी सोबत असणं गरजेचं असतं. आणि आज त्यांच्या माध्यमातून आज आपण या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आज आपण या सिरीजमध्ये सोंडोली गावामधली ही जी आपण बरीचशी मुलाखती घेतली त्यातली आता ही शेवटची मुलाखत आहे की ज्याच्यामध्ये आपण बडाव बैल पाहतोय मोठ्या मापाची. मालक नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सुरेश रामचंद्र नेर्लेकर, मुक्काम पोस्ट सोंडोली, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर 7028131020. मला आता आम्ही 3 दिवस झाले तुमच्या ह्या गावाच्या जवळपास फिरतोय बऱ्याचशा गावामध्ये, तर कोणाकडे बडाव बैल आम्हाला पाहायला नाही मिळाली. तर आज तुमच्याकडे आहे, तर ह्या बैलांची माहिती कुठून घेतली, काय घेतली, ती सगळी माहिती सांगा. त्यासाठीचा बैल मी करण म्हणून खरेदी केला, दुसरा होता. आणि इकडचा बैल मी येळगावच्या व्यापारी यांच्याकडून घेतला, आदत बैल होता. आता ही बैल निवडत असताना किंवा घेत असताना कुठल्या इथलं तुम्हाला काय पद्धत, आता आम्ही असं ऐकलं की पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, मग कदाचित पावसाच्या दृष्टीने चिखल जास्त होत असेल शेतात, मग बैल निवडताना मापाला कमी किंवा जास्त कसं निवड होती तुमची मग बैलांच्या संदर्भात? आमच्याकडे इकडे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आमच्याकडे शेतीचं प्रमाण जास्त आहे ऊसाचं, त्यामुळे ऊसात मोठ्या मापाची बैल चालतात आणि मोठ्या मापाचीच बैल आमच्याकडे शेतीसाठी पूरक अशी साधन आहे. आणि ट्रॅक्टरपेक्षा चांगल्या मोठ्या मापाची बैल ही शेतीसाठी कामासाठी एक उत्तम प्रकारे काम करतात. त्यासाठी छोटी बैल घेणे आम्हाला लय अवघड अडचण येतात छोट्या बैलामुळे शेती करण्यास. मोठ्या बैल मापाची असल्यामुळे शेती करायला असं योग्य असं साधन आहे. ट्रॅक्टर पण आहे का मालक तुमच्याकडं? ट्रॅक्टर आमचा नाही, ट्रॅक्टर आमच्या पाहुण्यांचा आहे. मालक, आता आम्ही पुण्याच्या भागातून शहरातून आलोय. सध्या टीव्हीवर तुम्ही पाहताय, आम्ही पाहतोय की डिझेल वाढ भरपूर आहे. मग आत्ताच्या घडीला तुमचं गावातलं वातावरण काय आहे की बाबा ट्रॅक्टरनी शेतात काम करणं आणि बैलांनी शेतात काम करणं, सध्याची काय स्थिती आहे शेतकऱ्यांची? इथून मागे परिस्थिती अशी होती, गेले 10-15 वर्षापूर्वी आमच्या गावात बैलजोडी या भरपूर होत्या. लोकांचं असं मत आहे की त्या बैलांना लागवड लागते, त्यांचं सांभाळ करणे म्हणजे लोकांना असं कठीण झाले परिस्थितीत. लोकांची परिस्थिती बैल सांभाळणे एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं ठराविक बैलजोड्या लोकांनी विकून टाकल्या. ट्रॅक्टरने शेती करणे आमच्यासाठी योग्य नाही. बैलांची शेती एक नंबर प्रकारे होते. ट्रॅक्टरची मशागत एवढी एक नंबर होत नाही. बैलांची मशागत 1 नंबर होती. ट्रॅक्टरची पण भरणी बघायची आणि बैलांची पण भरणी बघायची. बैलांची भरणी ही 1 नंबरच होणार. आणि बैल पावसाळी चिखलात हे चालणारं साधन आहे, एकमेव साधन बैलच आहे. ट्रॅक्टर तुमचा किती बिन लाखात असू दे, ट्रॅक्टर चालू शकत नाही. आता तुम्ही म्हणले की ट्रॅक्टरचं आणि बैलांची शेती करणं, नांगरणी करणं ह्याच्यात बराच फरक आहे. बैलांनी करू ते चांगलं आहे, पण मला एक विचारायचं आहे की आता तुमच्याकडे बैल आहे त्यामुळे तुम्ही तुमची शेती बैलांवर करताय, पण आता एखाद्याच्या घरात असा ट्रॅक्टर पण असेल पण डिझेल वाढीमुळे तोच म्हणणं असेल की आता ट्रॅक्टर नको शेतात चालवायला, मग तो तुमची बैल मागतोय का? कसं झालं माहिती आहे का, यावर्षी मी एक 10 एकर जमीन बाहेरची आम्ही भरलेली आहे, म्हणजे ऊस पिके लावण सगळ्या भरलेल्या आहेत. ट्रॅक्टर आमची भरणी आमच्या बैलांचं काम पाहून साईडचा शेजारी शेतकरी आमच्या बैलाशिवाय भरणा झाला आहे. वेटिंगला राहते कामं माणसं म्हणतात आमच्या बैलाकडूनच आम्ही भरणी करणार. ट्रॅक्टरची भरणी बघितली की बैलांची भरणी त्याच्याने योग्य अशी वाटते. त्यामुळे बैलांच्यासाठी माणसं 10-10 दिवस थांबतात.
आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता की तुमच्या शेजारचा जो बांध आहे, जे शेत आहे, तर तो म्हणतोय तुमच्या ह्या बैलांकडूनच करायचं, तर ते जर ट्रॅक्टरने केलं असतं तर तो येणारा खर्च आणि तुम्ही करत असताना तुम्हाला काही मानधन मिळेल, तर याच्यामध्ये फायदा कशाचा आहे? म्हणजे ट्रॅक्टरचा खर्च जास्त आहे, डिझेल पाणीचा. डिझेल पाण्याचा खर्च तसा म्हणजे ट्रॅक्टर परवडत नाही. बैलांचा खर्च कसा, बैलांना एकदाच पैसे घालायचे आणि कायमस्वरूपी आपला आहे. वैरण घालणे, लागवड घालणे परवडणार आहेत. बैल हे एक नंबर शेतीला परवडणारी वस्तू आहे. त्यामुळे बैल ह्या कायमस्वरूपी राखणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही आता 10-15 वर्षाला आम्ही आमच्याकडं कायमस्वरूपी आम्ही अशी पावसाळा झाला तरी इतकीत नाही. बैल रोपासाठी चालतात आमची बैल. आता तुम्ही ही बैल सांभाळत असताना महाराष्ट्रामध्ये शेतीच्या कामातनं वेळ मिळून महाराष्ट्र कर्नाटकमध्ये इथं जवळपास कुठल्या यात्रा प्रदर्शन होतात, त्याला जाता का तुम्ही पाहायला? हो, जातो की आम्ही. वारणगरला प्रदर्शन होतं मागल्या टायमाला. आमचं सहकारी निलेश विलास पाटील यांचा आदत रेडा एक होता, नेला होता आम्ही प्रदर्शनला. त्यांचा नंबर 1 आला, 2 नंबर आला होता. आता तुमचा शर्यत बंदीचा काळ पण होता, तर शर्यत बंदी का शेतकऱ्यांना तोट्यात, फायद्यात किंवा त्याचा काही फटका तुम्हाला? शरदबंदीचा काळात आमचा फटका म्हणजे शरदबंदीवाल्यांच्यामुळं खिल्लार हा नाहीसा होत आलेला होता. पण शरदबंदी उठल्यामुळे खिल्लार हा हे झालेला आहे. म्हणजे खिल्लार ही पैदास वाढू लागलेली आहे. त्यामुळे आम्ही एक खिल्लार गाय एक आणलेली आहे, गावठी आहे आणि तिला एक छोटंसं असं एक पाडे आहे आणि आपला पण खिल्लार एक पाडा पडत होता, पण तो आपल्याला जमत नसल्यामुळे आपण विकून टाकला. शेतीचं बघायचं का शर्यतीचं बघायचं, त्यामुळे आपण त्याला देऊन टाकला. आता तुम्ही शेतकरी लोकांना, आता जसं तुम्ही म्हणलं की शर्यतीला जाऊन पळवणं, परत घरची शेती बघणं हे शक्य नाही, होय. तर शेतकऱ्याला ही 4-5 कामं जमू शकतात का? बैल पण पळवायची, नांगरणी पण करायची, शेती पण करायची, घरचं बघायचं, हे सगळं का काहीतरी एकच तो करू शकतो? नाही, तुम्ही बोलता ते बरोबर आहे ना, जमू शकतं. पण त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात कमीत कमी 3 ते 4 पुरुष आहेत. मागणं पाठिंबा पाहिजे. एकटा असला तर तो करू शकत नाही. एकटा असला तर तो एकच करू शकतो. शेतीसाठी बैल आहेत ते सांभाळू शकतो, शर्यतीचा नाद करू शकत नाही. आता तुम्ही म्हणले की कमीत कमी मनुष्यबळ हे 4 ते 5 पुरुषांचं घरामध्ये पाहिजे. मग तुमची मुलं असतील, तुम्ही भाऊ चुलते असेल, तर आता याच्यामध्ये मग एकत्र कुटुंब आलं तुमचं इथं मग असणं गावाकडं. होय. मग आता आम्ही शहरामध्ये बघतो की एकत्र कुटुंब कमी असतं. तुमचं गावाकडं कसं असतं? हे गावाकडं आमच्या एकत्र कुटुंब असतं. कालांतराने ते विभक्त होतं, परंतु जेव्हापर्यंत एकत्र कुटुंब आहे तोपर्यंत एक नंबर हा संसार हा एक नंबर चालतो. विभक्त झाल्यावर प्रत्येकजण भाऊ प्रत्येकाचं बघतो, त्यामुळे खिल्लारचं जरा कमी प्रमाण होत आलेलं आहे. म्हणजे शेती, पशु, जनावरं सांभाळणं ह्याला कुटुंब पावर मोठी पाहिजेलच. होय, कुटुंब पावर असल्याशिवाय आपण सांभाळू शकत नाही. आता तुम्ही पुरुषांचं सांगितलं, महिलांचा काय मदत सहभाग काय असतोय तुमच्या? महिलांचा तर मोलाचा वाटा आहे. महिलांच्यामुळं आपण योग करू शकतो. आपण काय लागवड चालणार, वैरण आणणार, शेवटी महिलाच बघणार. शान पाणी त्यांचं काय असेल ते महिलाच बघतात. महिलांचा हा मोलाचा वाटा आहे. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी माहिती आपण या शेतकऱ्यांची घेतली की घरातील कुटुंबाचा प्रत्येक एकत्र कुटुंब पद्धत आजही गावाकडं मोठ्या प्रमाणात पाहिली जाते, की ज्याचा फायदा हा शेतीमध्ये, हे जनावरं असतील, पशु असतील, आपलं या सर्व ह्याच्यामध्ये होत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज गावाकडे ग्रामीण भागामध्ये पुरुषांसोबत महिला देखील घरातील सर्वात मोठं त्यांचा कारभार असेल, त्यांचं शेती व्यवस्थापन असेल, हे सांभाळत असतात. याच्यासाठी आवर्जून आपण गावाकडच्या या पद्धती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मालक, एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सुरेश रामचंद्र नेर्लेकर, मुक्काम पोस्ट सोंडोली, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर 7028131020. मला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुमची ही बैलं पाहता आली. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मायक्रोचिपचा फॉर्म सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये आहे. मायक्रोचिप नक्की बसवा, कारण आज ही मेहनत घेत असलेले शेतकरी ही कायम तुमच्या नावावरती त्याची नोंद राहणं खूप गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.